बाजूला बसायचे, रडायचे, पण मला ते खायलाच लावायचे की आतापर्यंत इराला कधीच फटका नाही दिलाय, पण या सिरियल मध्ये अरे तू सेम वडिलांसारखा दिसतोय असं. तर जे मला जे मी ठरवलं होतं की अम्मा जो विचार करते तो मेघना का नाही करू शकत असंही वाटतं. त्यामुळे नमस्कार, मी निकिता. टेलिव्हिजन खबरमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत नाशिकला आणि निमित्त आहे सनई चौघडे या मालिकेने एक विश्वविक्रम केला आहे. तो काय विश्वविक्रम आहे मालिकेतील कलाकारांकडूनच जाणून घेऊया. खूप खूप स्वागत आहे. खरं तर खूप खूप मनपूर्वक तुमचं अभिनंदन. खरं तर विश्वविक्रम करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि नाव नोंदवणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या मालिकेने अजून आताच नुकतीच सुरू झाली आणि आपण पहिलाच विश्वविक्रम केलाय. काय सांगाल एकंदरीत? श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि झी मराठी या वाहिनीनी यांच्या संयुक्त विद्यमानी आम्ही हा विश्व शांततेसाठी तारक मंत्र पठणाचा विश्वविक्रम केला आहे. गिनेस वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तुम्हाला आमचं नाव आता सनई चौघडे आणि झी मराठीचं नक्कीच वाचायला मिळेल. तर 5,000 जणांनी एकत्र मिळून तारक मंत्र म्हणायचं आजच्या दिवशी असं आमचं ठरलं होतं, पण ती संख्या 7,000वर झाली. आम्ही 3 वेळा तो म्हटला, त्यामुळे 21,000 वेळा 7,000 जणांनी मिळून तो म्हटलेला आहे आणि या तारक मंत्राचे आम्ही भाग होतो. ह्याला हे आमचं भाग्य आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे. कुठेतरी स्वामी नेहमी आपल्या सोबत असतात. पुन्हा एकदा मालिकेच्या निमित्ताने ते आपल्या सोबत आले. काय नाही, तेच स्वामींचीच कृपा आहे म्हणून एवढं पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी एवढा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. ती स्वामींची इच्छा होती किंवा स्वामींचे आशीर्वाद होते आणि आम्ही सगळे परत फॅमिली स्वामी भक्त असल्यामुळे स्वामी आमच्या पाठीशी आहे. तेव्हा आम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. जे स्वामींचं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तसंच आम्हाला माहिती स्वामी आमच्या सोबत आहे, त्यामुळे भारी वाटतं. मालिकेची कथा जी आपण पाहतो मालिकेची ती का सामान्य कुटुंबाची आणि प्रत्येकाच्या मनाला भेटणारी आहे. सो त्याच्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक कॅरेक्टर हे तुमच्या घरातलं एक कॅरेक्टर असू शकतं. पमा एखादी मावशी किंवा आपली आई किंवा आत्या अशी एखादी असूच शकते किंवा सुभाष सारखा एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ बाबाही सगळ्यांच्या घरात असूच शकतो. इनफॅक्ट मी तर त्यांनाच सांगेन की त्यांच्या वडिलांचं त्यांनी इम्प्रेशन इकडे केलंय, ते सांग. हा म्हणजे माझे बाबा पोलीसमध्ये होते आणि ते म्हणजे आम्ही 3 भावंड, 2 भाऊ आणि 1 बहीण, पण आमच्यासोबत मित्रासारखे वागायचे. परवाचा एक सीन झाला बस मधला. शरूजला मी चांगलं समजावते की मोठी गाडी छोटी गाडीचं काय, मोठी गाडी आहे असं तसं. तर माझ्या बहिणीचा मला मेसेज आला की सेम तू तात्यासारखं केलंस असं सीन. म्हणजे मला तेच पोहोचायचं, म्हणजे वडिलांसारखा मला तेच पोहोचवायचं होतं की कुणीतरी मला जे मी ठरवलं होतं की तसंच बाबांसारखंच स्वभाव ठेवायचा आणि तसंच ते झालं. त्यामुळे भारी वाटतं आणि प्रत्येक बाबा असतोच आणि तसा असावा, त्याशिवाय तुमचं ते मुलाचं आणि मैत्रीचं नातं होणार नाही. बापलेकाचं 4 मुली आहेत, त्यामुळं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, पण मला सगळ्यांना हँडल करून ते प्रेमाने सगळ्यांना समजवायचे. नशीब माझं एवढं चांगलं की 4ही मुली हट्टी नाहीयेत, कुठल्याही गोष्टीला ते हे नाही. जे आहेत त्याला आम्ही सगळे समाधानी आहोत. काम करताना कुठेतरी रिअल लाईफ इन्सिडेंट तुम्हाला रिलेट होतात का? अगदीच होतात. म्हणजे काही सिच्युएशन असे असतात की त्या आम्ही रिलेट करतो की अरे हे आमच्या बाबतीत पण झालंय, किंवा काही सिच्युएशन अशा असतात की मी आतापर्यंत इराला कधीच फटका नाही दिलाय, पण या सिरियल मध्ये मला मुलीला एक फटका द्यायला लागलाय. सो तेव्हा मग मला असं की अरे आपलं कॅरेक्टर आणि आपण वेगळं आहे थोडंसं असं वाटतं. पण कधी कधी पमा जो विचार करते तो मेघना का नाही करू शकत असंही वाटतं. त्यामुळे हे असं कधी कधी सेम कधी कधी वेगळं असं होत राहतं. आठवणी खूप कमी आहेत तशा, पण तसं मी पहिल्यापासून हॉस्टेल लाईफच जगलेलो आहे. पण जेव्हा यायचं त्या मी एक बोर्डिंग मध्ये शिकायला होतो आणि ते काही झालं तरी मला घेऊन जात होते. मी किती रडलो काय, मला 5वी 6वीला काय कळतं. आणि जेवण तिथं फार बोर्डिंगचं जेवण खूप विद्यार्थ्याचं, ते माझ्या बाजूला बसायचे, रडायचे, पण मला ते खायलाच लावायचे. काय माहित नाही, पण आज त्या अन्नाची किंमत कळते. आणि तेवढेच फ्रेंडली होते खूप. म्हणजे की असा पोलीस असणारा माणूस, पोलीस म्हणलं की आपण जरा वेगळ्या नजरेने बघतो, पण हा याच्यामध्ये एक चांगला बाप, एक चांगला मित्र होता आमचा. त्यामुळे फार भारी वाटत होतं, भारी नातं होतं आमचं. त्यामुळे खूप मिस करतो त्यांना. अशीच नाती, अशाच गोष्टी उलगडत राहू दे मालिकेच्या निमित्ताने. जाता काय सांगाल प्रेक्षकांना? सनई चौघडे ही मालिका दररोज तुमच्यासाठी 8:30 वाजता येणार आहे. आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येणार. तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही आम्हाला नक्की सांगा, कारण खूप कमेंट्स आम्हाला येतच असतात. तर काय कोणाचे सीन्स जास्त बघायला आवडतील की अजून त्याच्यात काय गंमत आवडेल हे सजेशन्स सुद्धा प्लीज वेलकम. फक्त छान आणि चांगल्या शब्दात सांगा, समजावून सांगा, प्रेमाने सांगा, पण कमेंट्स आम्हाला नक्की द्या. आणि आमची सिरियल बघत राहा आणि खूप प्रेम करा.
नाही, नक्कीच तुम्हाला आवडेल आमची सिरियल, तुम्ही बघत राहा. कारण ही जसं सुरुवातीला ताई म्हणाली की एक मध्यमवर्गीय कुटुंबातली गोष्ट असल्यामुळे प्रत्येकाला आपली वाटते. तर तुम्हालाही नक्कीच आमची ही सिरियल आपल्या तुमची तुम्हाला म्हणजे आपली आमची सिरियल तुम्हाला आपली वाटेल आणि प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला वाटेल की अरे ही अशी आहे बरं का, आपल्यासारखी दिसते बरं का, ही आपल्या मनुसारखीच आहे, ही अशीच आहे, किंवा बाप असाच आहे, आई अशीच आहे, असं तुम्हाला नक्की वाटेल. तर नक्की बघा, भरपूर प्रेम द्या, कमेंट करा आणि आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. थँक्यू. स्वामी समर्थ. मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळेल आणि तुमचा देखील मालिकेचा विश्वविक्रम होईल असं आपण तिथे इच्छा पूर्ण करतो. थँक्यू सो मच. थँक्यू.